नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मुनी, पुराणे, पंडित आणि वेद हे सर्व सांगतात की सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये कोणताही भेद नाही. जो निर्गुण, निराकार, अव्यक्त आणि अजन्म आहे तोच भक्तांच्या प्रेमाला वश होऊन सगुण बनतो. जो निर्गुण तोच सगुण कसा हे समजून घे. ज्याप्रमाणे पाणी व पाण्याची गार यात भेद नाही, भ्रमरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी ज्यांचे नाव सूर्य आहे त्यांच्या बाबतीत मोह कसा उद्भवू शकेल. श्री रामचंद्र हे सच्चिदानंद स्वरूप सूर्य आहेत. तेथे मोहरूपी रात्रीचा लवलेशही नाही. ते स्वभावताच प्रकाशरूप आणि षड्गुणेश्वरयुक्त भगवान आहेत. तेथे तर विज्ञानरूपी प्रातःकालही होत नाही. अज्ञानरूपी रात्र असेल तरच विज्ञानरूपी प्रातःकाल होणार. भगवान तर नित्य ज्ञानस्वरूप आहेत. हर्ष, शोक, ज्ञान, अज्ञान, अहंता आणि अभिमान या सर्व बाबी जीवाचे स्वभाव आहेत. श्री रामचंद्र हे तर व्यापक ब्रह्म, परमानंद स्वरूप, परात्पर प्रभू आणि पुराण पुरुष आहेत. ही गोष्ट साऱ्या जगाला ठाऊक आहे. जे प्रसिद्ध पुराण पुरुष आहेत, जे प्रकाशाचे भांडार आहेत, सर्व रूपांमध्ये जे व्यक्त आहेत, जीव, माया आणि जगत यांचे स्वामी आहेत, तेच रघुकुलमणी श्री रामचंद्र हे माझे स्वामी आहेत असे म्हणून शिवांनी त्यांना नमन केले. अज्ञानी माणसांना स्वतःचा भ्रम कळत नाही आणि मग ते मूर्ख प्रभू श्री रामचंद्रांवर आपल्या भ्रमाचा आरोप करतात. ज्याप्रमाणे आकाशातील ढगांचे आच्छादन पाहून अज्ञानी लोक म्हणतात की ढगांनी सूर्याला झाकून टाकले. जो माणूस डोळ्यात बोट घालून पाहतो त्याला 2 चंद्र दिसतात. हे पार्वती, श्री रामचंद्रांच्या बाबतीत अशा प्रकारच्या मोहाची कल्पना करणे म्हणजे आकाशात अंधकार, धूर आणि धूळ पाहणे होय. आकाश हे निर्मळ व निर्लेप आहे. त्याला कोणीही मलिन किंवा स्पर्श करू शकत नाही. त्याप्रमाणे भगवान श्री रामचंद्र हे नित्य, निर्मळ व निर्लेप आहेत. विषय, इंद्रिये, इंद्रियांचे देव आणि जीवात्मा हे सर्व एकमेकांच्या साह्यामुळे चेतन असतात. अर्थात विषयांचे अस्तित्वामुळे इंद्रियांमुळे, इंद्रियांचे सामर्थ्य देवांमुळे आणि देवांचा प्रकाश चेतन जीवात्मामुळे असतो. या सर्वांचा जो प्रकाशक आहे तोच अनादी परमात्मा म्हणजे श्री अयोध्या नरेश रामचंद्र आहेत. हे जग प्रकाश्य आहे आणि श्रीराम हे प्रकाशक आहेत. ते मायेचे स्वामी आणि ज्ञान आणि गुणांचे निधान आहेत. त्यांच्या सत्तेमुळे जड माया ही मोहाच्या मदतीने सत्य असल्यासारखी भासते. ज्याप्रमाणे शिंपल्यावर चांदीची आणि सूर्याच्या किरणांची पाण्याची प्रचिती येते, जरी ही प्रचिती तिन्ही काळात खोटी असली तरीही कुणी हा भ्रम हटवू शकत नाही. याचप्रमाणे हा संसार भगवंताच्या आश्रयावर अवलंबून असतो. तो जरी असत्य आहे तरीही तो दुःख देतोच. ज्याप्रमाणे स्वप्नात कुणी मुंडके कापून टाकले तर त्याचे दुःख जागे झाल्याशिवाय काही दूर होत नाही. हे पार्वती, ज्यांच्या कृपेमुळे अशा प्रकारचा भ्रम नाहीसा होतो ते कृपाळू श्री रघुनाथ होत. त्यांचा आदी आणि अंत कुणालाही कळला नाही. वेदांनी आपल्या बुद्धीनुसार अनुमान करून असे वर्णन केले आहे. ते ब्रह्म पायाविना चालते, कानाविना ऐकते, हाताविनाच अनेक प्रकारची कामे करते, मुखाविनाच सर्व रसांचा आस्वाद घेते आणि वाणीविनाच ते उत्कृष्ट वक्ता आहे. हे शरीरविनाच स्पर्शानुभव करते, डोळ्यांविना पाहते आणि नाकाविनाच सर्व प्रकारचा गंध घेते. त्या ब्रह्माची सर्व करणी सर्व प्रकारे अशी अलौकिक आहे. त्याचा महिमा सांगता येत नाही. वेद आणि पंडित ज्यांचे अशा प्रकारे वर्णन करतात आणि मुनी ज्यांचे ध्यान करतात तेच दशरथनंदन, भक्तहितकारी, अयोध्यापती भगवान श्री रामचंद्र होत. हे पार्वती, ज्यांच्या नामाच्या प्रतापामुळे मी काशीत मृत्यू पावणाऱ्या प्राण्यास पाहून त्याला राममंत्र देऊन मुक्ती देतो, तेच माझे प्रभू रघुश्रेष्ठ श्री रामचंद्र हे जड चेतनाचे स्वामी आणि सर्व अंतर्यामी आहेत. इच्छा नसतानाही ज्यांचे नाम घेतल्यामुळे अनेक जन्मांमध्ये केलेली पापे जळून जातात, त्यांचे जी माणसे आदराने स्मरण करतात ते संसाररूपी दुरस्तर समुद्राच्या गायीच्या खुरामुळे बनलेल्या खड्ड्याप्रमाणे सहजपणे ओलांडून जातात. हे पार्वती, ते परमात्मा म्हणजे श्री रामचंद्रच होत. त्यांच्या ठिकाणी भ्रमाचा आरोप करणारे बोलणे हे अत्यंत अयोग्य आहे. अशा प्रकारचा संदेह मनातून
मनात आणल्यामुळे मनुष्याचे ज्ञान, वैराग्य इत्यादी सर्व सद्गुण नाहीसे होतात. भगवान शिवांचे हे भ्रम दूर करणारे बोल ऐकून पार्वतीचे सर्व कुतर्क नाहीसे झाले. श्री रघुनाथांच्या चरणी तिला प्रेम व विश्वास वाटू लागला आणि त्यांच्याविषयीचा तिचा फार मोठा गैरसमज दूर झाला. पार्वती वारंवार शिवांच्या चरणकमलांना कवळून व कमलांसारखे कर जोडून जणू प्रेमरसामध्ये ओथंबलेल्या सुंदर वाणीने बोलली. तुमची चंद्र किरणांसमान शीतल वाणी ऐकून माझ्या अज्ञानरूपी शरद ऋतूतील कडक उन्हाचा ताप नाहीसा झाला. हे कृपाळू, तुम्ही माझा संपूर्ण संदेह हरण केला. आता श्रीरामांचे वास्तविक स्वरूप मला समजावून सांगा. हे नाथ, तुमच्या कृपेने आता माझा विषाद निघून गेला आणि तुमच्या चरणांच्या कृपेने मी सुखी झाले. मी स्त्री असल्यामुळे स्वभावतःच मूर्ख आणि अज्ञानी आहे. तरीही आता तुम्ही मला आपली दासी मानून, हे प्रभो, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर जी गोष्ट मी तुम्हाला प्रथम विचारली होती ती सांगा. हे सत्य आहे की श्री रामचंद्र ब्रह्म आहेत, चिन्मय ज्ञानस्वरूप आहेत, अविनाशी आहेत, सर्वांहून रहित आणि सर्वांच्या हृदयरूपी नगरीमध्ये निवास करणारे आहेत. मग हे नाथ, त्यांनी मनुष्य शरीर कशासाठी धारण केले? हे धर्मध्वज धारण करणाऱ्या प्रभू, हे मला समजावून द्या. पार्वतीचे नम्र बोलणे ऐकून आणि श्रीरामांच्या कथेविषयी तिचा विशुद्ध प्रेम पाहून कामदेवाचे शत्रू, स्वभावतःच ज्ञानी व कृपानिधान भगवान शिव मनात फार प्रसन्न झाले आणि अनेक प्रकारे पार्वतीची प्रशंसा करीत म्हणाले. हे पार्वती, निर्मल रामचरितमानसची मंगलमय कथा ऐक. ही काकभूषुंडींनी विस्तारपूर्वक पक्षीराज गरुडाला सांगितली होती. तो श्रेष्ठ संवाद कशा प्रकारे झाला ते मी पुढे सांगतो. आता तू श्री रामचंद्रांच्या अवताराचे परमसुंदर व पापनाशक चरित्र ऐक.